धर्मवीर कसारा या संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल. यस चला चिठ्ठी निघेल तो डायरेक्ट क्वालिफायर मध्ये आणि ज्याची चिठ्ठी निघणार नाही तो धर्मवीर कसारा संघाच्या अगेन्स्ट म्हणजे त्याला एक एक्स्ट्रा मॅच खेळावी लागेल. यस नशीब कोणाच्या बाजूने आपण पाहूयात. कोणता संघ कोणत्या संघाच्या अगेन्स्ट खेळणार, कोण क्वालिफायर मॅच मध्ये खेळणार आजच्या दिवसामध्ये पाहायचा. कैलास गागल आणि समीर बच्चा उर्फ ब्रँड. चला ब्रँड व्यासपीठावरती या प्लीज. यस चिठ्ठी निघेल तो संघ डायरेक्ट क्वालिफायर मॅच मध्ये खेळेल आजच्या दिवसामध्ये. एक संघ नशीबवान संघ कोण आहे पाहूयात. विजेता संघ आहे की दिया एंटरप्राइजेस. संघाचं नाव पाहूयात. दिया एंटरप्राइजेस पोहोचलाय तो म्हणजे सध्या त्या पुराला तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. त्या पुराला बॉम्बे डाब्यावरती घेऊन जावं लागेल. 100 दिले. 100 मध्ये काम नाही होत. 100 मध्ये आज काय मिळतंय पाहूयात. यस 100 दिलेत आहेत म्हणजेच नशिबाची साथ. मेहनतीने 100 जिंकले. तो खुश झालाय आणि अक्षरशः 100 मध्ये 150 टाकून धावलाय. आता तिघांमध्ये 30-30 रुपये वाटून घेतील. यस सामना सुरू करायचा प्लीज. चला सामना लगेच सुरू करा प्लीज विनंती आहे. इथे नवीन आता खेळाडू पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. बॅटर कल्पेश बाद झालाय पहिल्या बॉलवरती. आता नवीन बॅटर कोण पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. अजय आहेत नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. अजयवरती जबाबदारी असली या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला निलेश आहेत. बकासूर आहे दुसऱ्या बाजूला. अजय आहेत सायकर एंडला. पहिल्या बॉलवरती कल्पेशची विकेट आली आहे. ललित या गोलंदाजाने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. पहिलाच धक्का बसलाय टीम धामणी संघाला. हो व्हॉट अ शॉट. बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका देऊन जातोय समोरच्या संघाला. 440 व्होल्टचा झटका चौकार. नाही होत. वडापाव खरं तर बेसनामुळे होतो. इथे वडापाव झाला. या बॉलचा वडापाव केला बॅटरने. 4 धावा मिळाल्या दुसऱ्या बॉलवरती. पुन्हा एकदा समोर इनसाइड आउट. खेळाडूच्या डोक्यावरून लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पोहोचलेत. काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक लॉंगॉन पर्यंत पोहोचला. अगदी 30 सर्कलचा क्षेत्ररक्षक पाहत राहिला बॉलकडे. त्यानंतर जर पाहिलं तर धाबा कंप्लीट केल्या गेल्या. सिंगल आणि सिंगल नंतर 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॉलचा विचार केला आतापर्यंत 5 झालेले आहेत या मॅच मध्ये. 15 बॉल आणि 25 ची गरज आहे. स्ट्रायकर एंडला धाबांचं रण मशीन आहे. धाबांचं हे मशीन आणि या मशीनच्या माध्यमातून धाबा किती बनवले जातील. बकासूर आहे स्ट्रायकर एंडला निलेश. पुन्हा एकदा फटका बसलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. थर्ड मॅनच्या दिशेला बॉल धावतोय.
बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा येतो चौकार. धन्यवाद. इथे पाहिलं काही मिळतं ते सर्व काही कष्टाने मिळताना इथे कष्टाने मिळत असताना बॅटिंग करणारी टीम धामणी संघ पाहायला मिळतो. या मॅच मध्ये जिंकणारा संघ खेळ धर्मवीर कसारा. हो हो शरीरावरती बॉल टाकलाय पायावरती बॉल टाकलाय. लाऊड अपील झाली आहे. थर्ड अंपायरच्या आता कक्षामध्ये हा डिसिजन पेंडिंग. क्लोज असेल हा निर्णय. आपण पाहूयात काय निर्णय होतोय. थर्ड अंपायर आहेत ज्ञानेश्वर सर चेक करतायत. दगदग होतीये कोणाची होते पाहूयात. सगळ्यांच्या नजरा लागल्यात. डिसिजन आहे नॉट आउट. सुरक्षित क्रीज मध्ये खेळाडू पोहोचलाय. प्रदीप गाडेकर साहेब अचंबित झालेत या निर्णयानंतर. त्यांनाही विश्वास बसत नाहीये. थर्ड अंपायर आहे तुमचा 12th मॅन आहे. त्यामुळे सर्व काही गोष्टी आपण पारदर्शकपणे त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय विकास वेखंडे साहेब यांचंही शुभागमन झालं. आपलंही मनपूर्वक स्वागत आहे स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकामध्ये. 13 बॉल 20 धाबा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. आघाडीला आलेली सलामीची जोडी बाद झाली. कल्पेच्या माध्यमातून पहिला धक्का बसला. त्यानंतर अजयने एक चौकार मारला. निलेशने एक चौकार मारला. टोटल 10 झाले धावफलकावरती. फुटॉस बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूला. लॉंग ऑफ अभय बॉलच्या पाठीमागे आहेत. कोणती चूक करणार नाहीयेत. बॉलला उचललंय फेकल्याने तत्पूर्वी सिंगल मिळाली. सिंगल नंतर एक गडी बाद 11 धावा धावफलकावरती 1 षटकांच्या समाप्तीनंतर. समीकरण 12 बॉल 19 ची गरज सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. येस टीम आयडल घेऊ नका प्लीज विनंती आहे. बिरवाडी संघ टीम आयडल्स घेऊ नका. टाइम रिस्ट्रिक्शन्स आहेत. टायमर ऑन आहे त्यामुळे प्लीज. 12 बॉल 19 ची गरज. थोडीशी चर्चा चालू आहे. थोडंसं चर्चासत्र चालू आहे. कदाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन लवकर आहे तर त्याची चर्चा चालू की क्रिकेटच्या मैदानामध्ये कोणती चर्चा चालू आहे हे माहित नाहीये. पण चर्चा झाली आहे. चर्चेमध्ये काय निष्पन्न झालंय इराला काय सांगेल. 12 बॉल आणि बनवायचे आहेत अजूनही 19 धाबा. कारण जेव्हा चर्चा होते ना तेव्हा चर्चेनंतर त्याचं एक्झिक्युशन महत्वाचं असतं. तुमचं प्लॅनिंग झालं ना प्लॅनिंग नंतर तुमचं मॅनेजमेंट महत्वाचं असतं आणि मॅनेजमेंट नुसार तुमचं एक्झिक्युशन महत्वाचं असतं. आयुष्यामध्ये घड्याची किटकिट तुम्हाला टाइम मॅनेजमेंट शिकवते पण आईची किटकिट आहे ना आईची किटकिट तुम्हाला लाईफची मॅनेजमेंट शिकवते. आता या मॅच मध्ये मॅनेजमेंट महत्वाचं आहे. बॅटिंग मध्ये मॅनेजमेंट करावं लागेल आणि बॉलिंग मध्येही बॉलिंग करणाऱ्या टीमला चांगलं मॅनेजमेंट करावं लागेल. योग्य टप्प्यावरचं मॅनेजमेंट करावं लागेल. योग्य टप्प्यावरती बॉल डिलिव्हरी करावे लागतील. कारण समोर अजय सारखा एक कंबर कसून उभा असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 12 बॉल 19 ची गरज. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतो. ही मॅच चालू आणि कोकरंट व्ह्यूवर्स वाढलेले आहेत. कोकरंट व्ह्यूवर्स आता वाढत असताना या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळतात. 12 बॉल 19 ची गरज. समोर आपण पाहिलं तर बॅटिंग साठी आहे अजय. नॉन स्ट्रायकरला बॅटर बकासूर आहे. निलेश 2 बॉल 5. पहिला बॉल. हो लाजवाब फटका. इथे पाहिलं गेलं तर फटका आहे रुबाबदार. फटका आहे जबाबदार. लाजवाब चूक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला. आउटस्टँडिंग सिक्सर. अक्षरशः पाठीमागला पाय आहे ना थोडासा बाहेर काढला. त्यानंतर रूम बनवला आणि त्यानंतर बॉलला एक्स्ट्रा कव्हरला खेळला. फुल टॉस. क्षेत्ररक्षक अभय बॉलच्या खाली.
फटक्यामध्ये दम नव्हता, त्यामुळे इथे पाहिलं तर उंची मिळाली कमी, फलंदाजाला मिळाली आता विकेटची हमी. फलंदाज अभय, फलंदाज आपण पाहतोय अजय बॅक टू डग आउट. नवीन बॅटर, धन्यवाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विलास, कदाचित भावाभावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. छोटा कोण आणि मोठा कोण आता पाहावं लागेल. निलेश छोटा की विलास छोटा? निलेश छोटा आणि विलास मोठा. आता छोट्याने खरं तर मोठी जबाबदारी घेतली, आता मोठ्याला छोटी जबाबदारी घ्यावी लागली या मॅच मध्ये. कुटुंबामध्ये ज्या पद्धतीने कुटुंब सावरत असताना, कुटुंबाची जबाबदारी घेताना, त्या पद्धतीने क्रिकेटच्या खेळामध्ये आता या संघाच्या जबाबदारीची काळजी दोघांवरती आली. कुटुंब सावरत आले. आता या मॅच मध्ये संघाला सावरायचं आहे, धामणी संघाला सावरायचं आहे. आणि अगदी पाहिलं तर ही बाईंची जोडी पाहिजे ना आतमध्ये बॅटिंगसाठी. विलास सहजासहजी विलासला खरं तर ऍज अ बॉलर म्हणून ओळखलं जायचं, पण कदाचित बॅटिंग मध्ये संधी मिळाली तर बॅटर म्हणून आता कसा आहे तोही पाहायचा. 17 बनवलेले आहेत, 10 मध्ये 13ची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल बॅकफूटला गेले, जागा बनवण्याचा प्रयत्न केला बॅटरने. येस, ऑन फील्ड अंपायरसाठी थर्ड अंपायर आउटफील्ड अंपायरने स्वतः डिसिजन घेतलाय. चेक करतायत, पाहूयात निर्णय काय येतोय. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये चेक केलं जाईल. ज्ञानेश्वर सर आहेत, नक्की चेक करतायत. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन आहे वाईट साठी. येस, इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे, त्यामुळे आबांतरची धाव मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजेच टोटल. फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट, काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, 2 झालेत. अक्षरशः चित्याच्या चपाईने हरणाच्या बेगाने 2 धाबा कंप्लीट करत असताना भागीदारी 1 करे तो साझीदारी, 2 करे तो भागीदारी बनवली गेली आहे. क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर केलाय. 9 बॉल आणि 10 धाबांची गरज. 20 झालेत, 2 गडी बाद. ऑन साइडला गॅप मध्ये फटका, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. शेवटच्या क्षणी बॉल आतमध्ये ढकललाय, पण बाहेरून कदाचित ढकललाय, त्यामुळे इथे पंचांचा इशारा येतोय. 4 धावा आणि 4 धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 24. धन्यवाद. या कोर्टात नाही, या क्रिकेटच्या कोर्टामध्ये ना वकील लागतो, फक्त पंचांचा निर्णय अंतिम मानला जातो. इथे कमी गतीने बॉल टाकलाय आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर डॉट बॉल नंतर आता 7 बॉल आणि अजूनही पाहिलं तर 6 धाबांची गरज आहे. विलास प्रयत्न करतोय, विलास लॉफ्ट करण्याचा प्रयत्न करतोय, बिगिट करण्याचा प्रयत्न करतोय. हो समोरच्या बाजूला इन टू दी आर्क, बॉल आउट ऑफ दी पार्क, सिक्सर. दुसऱ्या बाजूला टीम असेल ती म्हणजे धर्मवीर कसारा टीम. कॅप्टन या, टॉस करूयात आणि इथे टॉस केला जाईल. आपण समीर वेखंडे आणि कैलास घागर या दोन्ही विकास वेखंडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस नेक्स्ट मॅचचा. विकास वेखंडे साहेबांना विनंती आहे, टॉस करूयात.
चला टॉस साठी या प्लीज. धर्मवीर कसार आणि दुसऱ्या बाजूला टीम आहे ती म्हणजेच शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघ. चला आता जो काही डिसिजन असेल तो तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये सांगायचा आहे, त्यामुळे आपण जी काय आहे ती चर्चा करून घ्या प्लीज. कॅप्टन प्रवीण कॅमेरामॅन कुठे असेल तर प्लीज आपण संपर्क साधा. येस प्रवीण ॲज अ कॅमेरामॅनची भूमिका आपल्याला पार पाडायची आहे. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण अनाऊन्स करूयात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विलास. विलास आपल्याला विनंती या. येस आपण टॉस करूयात. 2 मिनिटं कॅप्टन. कॅप्टन 2 मिनिटं थांबा प्लीज. येस दादा थांबा थांबा थांबा. येस टॉस जिंकला दादा प्लीज. चर्चा करायची आहे थोडीशी. कॅप्टन आहात. कॅप्टन तुम्ही आहात की संघ कॅप्टन आहे? धामणी संघ चांगला संघ आहे आणि दादा टॉस जिंकलाय. चर्चा करूया आपण. कॅमेरा आहे समोर. येस टॉस जिंकलाय. प्रथमतः काय कराल? खरं तर पहिल्या मॅच मध्ये तुमचा संपूर्ण संघ नव्हता. दुसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा जी काही फौज होती ती पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आली आहे. या मॅच मध्ये समोर धर्मवीर कसारा संघ आहे. याआधी तुमची लढत झाली आहे. पुन्हा आता या मॅच मध्ये का समोर संघाला थांबवायचं आहे? किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल या मॅच मध्ये? 30 धावाच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा बकासूरने चांगला खेळ केलाय. पुन्हा गोलंदाजीमध्ये बॅटिंग मध्ये पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आलाय. बकासूर सोडून दुसऱ्या कोणत्या खेळाडूवरती या मॅच मध्ये जबाबदारी पाहायला मिळेल? या मॅच मध्ये कल्पेश पागेवर जबाबदारी पाहायला मिळेल. येस पाठीमागल्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकलंय. या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये काही अशी रणनीती तुम्ही बनवली आहे? पुन्हा एकदा मैदानामध्ये धर्मवीर कसारा संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळत असताना चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला अपेक्षित आहे. ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटते? आयोजकांबद्दल तुम्ही काय बोलाल? नक्कीच आयोगाचे खूप धन्यवाद करू की एवढी मोठी टुर्नामेंट खेळवली, त्याच्यामध्ये आम्हाला सहभाग भेटलाय. त्यांचं पूर्ण मनापूर्वक आभार करतो. येस दादा तुम्ही टॉस पराभूत झालेला आहात. पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. पाठीमागल्या मॅच मध्ये तुम्हाला बॅटिंगच हवी होती. पुन्हा एकदा या मॅच मध्ये टॉस तुम्ही जिंकला असता, बॅटिंग निवडली असती की बॉलिंग निवडलं असतं? नक्कीच आम्ही नाणेफेक जर जिंकलो असतो तर बॅटिंगच स्वीकारली असती. जे हवं होतं ते मिळाले. आता या मॅच मध्ये समोर धामणी संघ आहे. सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये दादा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जात आहे. आतापर्यंत तुमचं बॅटल कसं रंगलं आणि धामणी संघाला पराभूत करण्यासाठी काही वेगळी रणनीती या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? तसं काही प्लॅन नाही आमचा, कारण आम्ही रेग्युलर खेळतो. आम्हाला माहिती आहे कोणते प्लेअर कसे खेळतात, त्यामुळे आम्ही काही एवढा प्लॅन वगैरे केला नाही. नक्कीच आमची पहिली बॅटिंग आहे. 3 ओव्हरचा सामना आहे. 3 ओव्हरमध्ये आम्ही नक्कीच 40+ टार्गेट ठेवू. येस चांगला गेम तुमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. एक मैत्रीपूर्ण लढत तुमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि स्पेशली आयोजकांबद्दल तुम्हाला थोडंसं मत व्यक्त करावं लागेल, कारण कशी स्पर्धा वाटली आहे. स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषक सातत्याने तुम्हाला या वर्षीच्या हंगामामध्ये संधी मिळाली, कारण मागल्या वर्षी शेवटी आठवण ग्रुप कानमेते संघाने पंचायत प्रीमियर लीगचं आयोजन केलं होतं. या वर्षीच्या हंगामामध्ये स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषक पुन्हा एकदा स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. आयोजकांबद्दल आणि या स्पर्धेबद्दल विशेष काय बोलाल? खरोखर आयोजन म्हटलं तर खूप छान आहे, कारण आपण सातत्याने बघितो. आपण जेव्हा शहापूर तालुक्यामध्ये जातो, तिकडे जेव्हा टुर्नामेंट खेळतो आपण, तेव्हा बोलतो की खरोखर इकडले आयोजन असतात. परंतु आपण जेव्हा खर्डीकाचा विभागामध्ये खेळतो त्यामध्ये पण आपलं चांगलं आयोजन होतं आणि ते आपण सातत्याने दाखवून पण देतोय. येस थँक्यू. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाने टॉस जिंकलाय. पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केले ते म्हणजेच टीम धर्मवीर कसार संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी जाऊया. पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये देऊयात आपण इथे विलासला मानदमाचा किताब, आणि हा मानदमाचा किताब दाम विकंडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. विलास गुड गेम. बॉलिंग आणि बॅटिंग मध्ये खूप चांगला खेळ. बॉलिंग मध्ये एक चांगलं षटक, बॅटिंग मध्ये 14 धावा आणि या मॅचचा सामनावीर किताबाचा मानकरी विलास. पहिल्या मॅच मध्ये अनुपस्थित होता, दुसऱ्या मॅच मध्ये इम्पॅक्टफुल खेळ दाखवलाय. अवेलेबल बनो व्हॅल्युएबल बनो. विलासने व्हॅल्युएबल आपली व्हॅल्यू दाखवली आहे या मॅच मध्ये. 3 षटकांची मॅच आहे. 2 सामने अजूनही बाकी आहेत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. रोमांचक डाव, कारण स्पर्धा आपण पाहतो आहे. स्वर्गीय अण्णाबाबा स्फूर्ती चषक 2026. ऐकूया सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून.
मध्ये ज्या खेळाडूची पोलाद म्हणून करता ओळख आहे, हार्दिक स्पोर्ट्सच्या माध्यमातून आज शहापूर ओपन टेनिस क्रिकेट गाजवलंय. ज्या खेळाडूंनी सह्याद्री भाषा संघासाठी सध्याने क्रिकेट खेळत आलाय त्या खेळाडूची युट्यूब वाहिनी. खरं तर व्यवसाय खेळत असताना, नोकरी सांभाळत असताना आपला व्यवसाय असावा. मराठीत माणूस म्हणलं जातं की उद्योग क्षेत्रामध्ये पुढे जात नाही, पण या मनीला खरं तर खोड रबर लावण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं ते योगेश यांचं हे युट्यूब चॅनल, आणि या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आज या मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. येस, कदाचित कालच्या सायकल ग्रँड शोची या आयोजकांना सुद्धा आतुरता लागली होती, त्यामुळे मानाचा सिरीज साठी कदाचित ही बायसिकल आपण विरूच्या माध्यमातून पाहतो. ड्रोन वाला विरू आहे, फक्त विरू नाहीये, ड्रोन वाला विरू. अप्रतिम काम आहे सकाळच्या सत्रामध्ये ड्रोनच्या माध्यमातून. आणि त्यानंतर या स्पर्धेमधील बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मानाचा सिरीज साठी बायसिकल. आपला खेळाडू बायकर मॅन नाही बनला चालेल, पण आपला खेळाडू सायकल मॅन नक्कीच बनणार आहे या स्पर्धेमध्ये. कदाचित फिटनेस, कारण बाईक असेल ना तर तुमचं पोट वाढू शकतो, पण सायकल असेल तर पोट वाढणार नाहीये. कारण विरूने इथे फाईन अँड फिट राहण्याची काळजी घेतली आहे, तंत्रशुद्ध राहण्याची काळजी घेतली. आणि 3 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया. एका बाजूला टीम आहे दामणी संघ, दुसऱ्या बाजूला धर्मवीर केसारा. सूरज स्मृती चषक मध्ये याच 2 संघाच्या दरम्यान आपण एक सामना पाहिला होता. त्या सामन्यामध्ये अगदी पाहिलं तर खूप चांगली लढत आपल्याला पाहायला मिळाली होती. सागर आणि लखन ही जोडी पहिल्या मॅच मध्ये काय जोडीने खेळ केलाय. सागरने आग लावली, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर लखननेही आग लावली. आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये धाबांचा पाऊस कोण पाडणार. दामणी संघ आहे समोर, एक चांगला संघ आहे समोर, एक अनुभवी संघ आहे समोर, एक दादा संघ आहे. त्या संघाच्या अगेन्स्ट 2 दादा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. सागर आणि लखन मैदानाच्या आतमध्ये. ऑन फील्ड पंचाच्या भूमिकेमध्ये हरेश सर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर सर पाहायला मिळतात. थर्ड पंचाच्या भूमिकेमध्ये आपण दशरथ कुपशी सरांना पाहतो. आज टेक्निकल ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये योगेश यांचे बंधू कृष्ण पाहायला मिळतात. आणि आपल्या टेक्निकल नाहीतर मॅन्युअल स्कोरच्या भूमिकेमध्ये आहेत रोहित आज संधी मिळालेली नाही बॅटिंग मध्ये, वाट पाहतोय बॅटिंगची संधी कधी मिळणार, हिटमॅन कधी मैदानाच्या आतमध्ये येणार, कारण दोघेच वरचा सामना फिनिश करतात. हो लाजवाब पहिलाच बॉल, अल्टी पलटी बॉल मैदानाच्या बाहेर होतोय, कल्टी चौकार. ऍक्शन रिप्ले. डेट बॉल आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, म्हणजे सामना पुन्हा एकदा सुरू झालाय. हो इथे पाहायला गेलं तर टप्पा चेंज केलाय. टप्पा अगदी 7व्या 8व्या स्टंपवरती टाकला आणि तोही थोडासा बॅट पासून दूरवरती टाकला. त्यामुळे बॅटर आपण पाहिलं तर बॅटरला थांबावं लागलं, बॅटरला शांत केलं आणि पहिला बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये डॉट पाहतोय. लखन साबळे आहे नॉन स्ट्रायकर आणि सागर आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय. खूप चांगलं बॅटिंग. स्विचिटचा मारा करण्यासाठी माहीर आहे खेळाडू, फायनल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जर पाहिलं तर बॅट पासून बॉल दूर राहिलाय, अगदी मैदानाच्या आतमध्ये डील करून दाखवतोय. बॅटर स्वतःवरती नाराज असेल, सागरच्या चेहऱ्यावरची स्माइल पाहू शकता, अगदी पाहू शकता. ड्रिल करतोय मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले पहा, अगदी बॉलला थोडस जागा दिली. त्यानंतर निलेशने परफेक्ट बॉल टाकला, बॅट पासून थोडासा बॉलला दूर टाकला, त्यानंतर बॉल आतमध्ये आला, त्यानंतर डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. हो व्हॉट अ बॉल, डिलिव्हरी, लवली डिलिव्हरी आपण पाहतोय. डॉट बॉल आणि डॉट बॉल नंतर 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती आहे त्या म्हणजे फक्त आणि फक्त 0 धावा. काय बॉल टाकलाय निलेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शॉर्ट पूल केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षकाला जजमेंट करता आलेलं नाहीये.
त्यानंतर बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ पोहोचला. 2 धाबा झाले. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही होणार. निलेश नाराज असेल त्या खेळाडूवरती. कदाचित गाडीला डायरेक्ट पहिल्या गेअरवरून डायरेक्ट टॉप गेअरवरती टाकलोय, 5व्या वरती टाकलोय, त्यामुळे ब्रेक लवकर लागलेला नाहीये. त्या ब्रेक लवकर लागला नसल्यामुळे कदाचित बॉलच्या पासून खेळाडू दूरवरती पोहोचला. जजमेंट चुकला आणि त्यानंतर जर पाहिलं तर धावफलकावरती धाबा ऍड झाले, तर म्हणजे टोटल 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. स्वीट हिट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चौकार. धन्यवाद. 6 धाबा धावफलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. सागर 5 बॉल, 2 बॉलमध्ये 6 बनवलेत. त्याच्या आधीचे 3 बॉल डॉट खेळले गेलेत. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचाकडे लाऊड अपील. षटक समाप्तीचा इशारा. 1 षटकांचा खेळ समाप्त आणि टोटल धाबा 6 धाबा धावफलकावरती बिनबाद. पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं. पहिलं षटक आपण पाहिलं तर बॉलिंग करणारी टीम अर्थातच शिवन्या स्पोर्ट्स धामणी टीम साठी चांगलं राहिलंय. शिवन्या स्पोर्ट्स धामणी टीम साठी आनंद देणारं राहिलंय. शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघांसाठी खरं तर एक 6 बॉल साठी जर आपण पाहिलं तर थोडासा एक उत्साहाचं वातावरण वाढवणारं ठरलंय, कॉन्फिडन्स वाढवणारं ठरलंय. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6 धाबा धावफलकावरती आहे. दुसऱ्या षटकावरती संघनायकाच्या माध्यमातून बोलवलं गेलंय, संघनायकाच्या माध्यमातून कॉल दिला गेलाय आणि संघनायकाच्या माध्यमातून विश्वास ठेवला गेलाय. त्या गोलंदाजाचं नाव आहे ते म्हणजे कल्पेश. गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत. खरं तर बोटांमधल्या जादूसाठी या गोलंदाजाला ओळखलं जातं. सातत्याने फिंगर रोलवरती भर दिला जातो. बाहेर निघणाऱ्या बॉलवरती आपण सातत्याने गोलंदाजी करत असताना या खेळाडूला पाहतो आणि तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती आहे. आणि समोर आहे तो म्हणजे नकल साबळे, लखन साबळे पाहायला मिळेल, जो 6 बॉल आणि 6 बॉल ऍज अ प्रेक्षक म्हणून बनला. शेवटच्या एंडला, स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला वाट पाहिली, सामन्याचा आनंद घेतला प्रेक्षक म्हणून आणि पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला तो पोहोचला. लखन साबळे ऍज अ कॅप्टन आता लिडिंग करतील का या मॅच मध्ये? लिडिंग फ्रॉम फ्रंट, कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. या मॅच मध्ये कॅप्टनला आता लीड घ्यावं लागेल. लीडर नाही, लीडर बनावं लागेल या मॅच मध्ये. लीडर तर बनावं लागेल, लीडरही बनावं लागेल. पहिला बॉल फेस करत असताना हो बॉल बाहेर निघालाय. बॉल पडल्यानंतर अगदी काटा बदललाय. बॉल पडल्यानंतर दिशा बदलली. बॉल पडल्यानंतर बॅटरला टाटा बाय बाय करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचला. 2 बॉलचा अगदी 1 बॉलचा खेळ समाप्त झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर धावफलक 6 वरती स्थिर आहे. कोणताही बदल नाही धावफलकावरती. आणखी एक चांगला बॉल, हाही बॉल बाहेर काढलाय. अतिशय चांगला बॉल, लेग कटरचा वापर योग्य केलाय. आणि नेहमीच आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड बॅटर हे चांगलं युद्ध पाहायला मिळतं. कारण लेफ्ट हँडेडला मिळणारे नॅचरल अँगल्स अगदी बॅटरला विचारात टाकतात, अगदी संकटात टाकतात आणि तेच पाहायला मिळालंय कल्पेशच्या माध्यमातून. कल्पेश 11 क्रमांकाचा जर्सी म्हणजेच मोहम्मद शामीचा डायट फॅन कदाचित असू शकतो, पण डावकुराचा गोलंदाज खोलात टाकलाय. पुन्हा एकदा यॉर्कर. पाठीमागल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं ना कल्पेशचा, तर बॉल अगदी शॉर्ट टप्प्याचे टाकले, आखूड टप्प्याचे टाकले आणि हा बॉल फुलर लेनचा बॉल टाकलाय. त्यामुळे आपण पाहिलं तर डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि टोटल धावसंख्येचा विचार केला तर 6 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणेल मी तर बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. पुन्हा एकदा खोलात टाकलाय, पहिली धाव वेगाने घेतली. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. सागर इंटरेस्टेड नाहीये, सागर इंटरेस्टेड नाहीये कारण आपण पाहिलं बॅटर लखनने तितकास प्रभावी केलेलं नाहीये बॅटिंग मध्ये. तब्बल 4 बॉल आतापर्यंत खेळत लखनच्या माध्यमातून आणि धावा खर्च केल्या, धावा बनवल्या गेल्यात फक्त आणि फक्त या मॅच मध्ये. एकच धाव बनवली गेली आहे, एकच धाव बनवली गेली या मॅच मध्ये. त्यामुळे आता जर पाहिलं ना या मॅच मध्ये टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त आणि फक्त 7 धाबा. 7 धाबा आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळालं. इम्प्रुवाइज दिल खुश, लाजवाब फटका. दिल करतने दिलशानची आठवण करून देणारा हा दिल स्कूपचा खूप स्ट्रोक. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतो चौकार. बॉलला दिशा दिल्या. खूप चाणाक्ष आहे, चातुर आहे खेळाडू.
सागरने काय फटका खेळला, जवाब स्ट्रोक होता. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचला. 4 धावा मिळाल्यात. 4 धाब्याने धाव फलक पुढे जाऊन पोहोचतो. टोटल तो म्हणजे 11 धावा. शेवटचा बॉल असेल. आता कल्पेश गोलंदाज मार्क वरती आहे. समोर सागर इन्फॉर्म बॅटर. स्वीच हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. लॉलीपॉप बॉल होता. लॉलीपॉप बॉल बोनस बॉल होता. त्यानंतर आपण पाहिलं तर डॉट बॉल आणि डॉट बॉल नंतर पंचांचा इशारा. षटक समाप्तीचा. षटक समाप्तीनंतर टोटल धाबा बिनबाद 11 धाबा धावफलकावरती आहेत. ऐकूया सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज विलास. पाठीमागील मॅचचा हिरो गोलंदाजी मार्कवती. ही शेवटचं षटक. शेवटचे 6 बॉल आहेत निर्णायक या मॅच मध्ये. बॉलिंग करणाऱ्या टीमने जर चांगले बॉल टाकले तर बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी आनंद देईल. बॅटिंग करणाऱ्या टीमने 6 बॉल मध्ये एक्स्ट्रा धावा बनवला तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आनंद मिळेल. 6 इम्पॉर्टंट बॉल आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 6 गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. 6 कडे पगार, 5 माणसांचं कुटुंब. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसला. मिस टाइम फटका आणि खेळाडू लखन बॅक टू डग आउट. क्रिकेटमध्ये महत्वाच्या आहेत तशा आयुष्यात 6 क्रिकेटमध्ये गोष्टी महत्वाच्या आयुष्यामध्ये आहेत. 6 आकडी पगार, 5 म्हणजे 5 माणसांचं कुटुंब, 4 म्हणजे 4 चाकाची गाडी, 3 म्हणजे 3 खोल्यांचं घर, 2 म्हणजे 2 मुलं आणि 1 म्हणजे प्रेमाची एक बायको. या 6 गोष्टी आयुष्यामध्ये महत्वाच्या आहेत. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा फटका फसलाय. इथे कॅचिटचा कॉल. पॉइंटला बॉल क्षेत्ररक्षक आहेत. पकडला गेला कॅच आणि फलंदाज पुन्हा एकदा बाद आणि आणखीन एका विकेटचं पतन. वाटीचे 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 धाबा झालेल्या आहेत. मामा महत्वाचा आहे. मामाची पोरगी महत्वाची आहे. मामा सुद्धा महत्वाचा आहे आणि डीजे मास्टरचा टायमिंग सुद्धा महत्वाचा आहे. डीजे मास्टर सुद्धा कुठे कधी थांबणार आहे. क्रिकेट खेळत नाहीये पण माझ्याकडे टायमिंग आहे आणि डीजे मास्टरचा टायमिंग चांगला राहील आतापर्यंत. हो हो इथे बाउन्सर बॉलचा वापर आहे. ड्राईव्ह केलाय. समोरच्या बाजूला निलेश पोहोचलाय. अगदी 30 सर्कलच्या बाहेर आणि पंचांनी कळवलंय 1 फॉर दी ओव्हर. तर एक गाणं फेमस झालं होतं, जाता जाता केला तिला इशारा. आता इथे पंचांनी सुद्धा सांगितलं जाता जाता केलाय गोलंदाजाला इशारा 1 फॉर दी ओव्हरचा आणि इथे एक धाव मिळाली. काय खांद्यांचा वापर केलाय, खांद्यांचा भरपूर वापर केलाय. त्यानंतर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. 30 सर्कलच्या बाहेर निलेश पोहोचला बॉल पर्यंत. सिंगल मिळताना सिंगल नंतर 12 2 गडी बाद 12 धाबा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय 4.80च्या गतीने. 14 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील की काय. प्रोजेक्टेड स्कोर आपण जो पाहतोय 4.80च्या गतीने 12 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. पण सागर चांगला प्रयत्न करताना पाहायला मिळेल. हो 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 भरपूर वेगाने हाही बॉल बीट करून चाललाय बॅटरला. मग इथेही षटकाची समाप्ती होतीये आणि षटकाच्या बॉलची समाप्ती होतीये. बॉलच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 12. बॉलचा विचार केला तर बॉल आहे ते म्हणजे 5. शेवटचा अंतिम बॉल आता मैदानाच्या आतमध्ये. काय जकडून ठेवलंय, काय बांधून ठेवलंय. येस 4 झालेत
ऍज अ ऑनलाईन स्कोरिंगच्या माध्यमातून आपण माहिती पोहोचवली होती. क्षमा असावी, 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न केलाय पुन्हा एकदा सागरच्या माध्यमातून आणि तिथे जर आपण पाहिलं तर डॉट बॉल म्हणजे अजून एका बॉलची वाट पाहावी लागेल. किती धावा बनवल्या जातील. टार्गेट आहे हे टार्गेट कमी धाबांचं आहे. धामणी संघासमोर आता पाहिलं गेलं तर 12 धाबा झालेत. 2 गडी बाद. शेवटचा अंतिम बॉल. प्रोजेक्टेड स्कोर पुन्हा एकदा थांबलाय. प्रोजेक्टेड स्कोर पुन्हा एकदा कमी झालाय. शॉर्ट ऑन पूल केलाय. क्षेत्ररक्षक कल्पेश बॉल पासून आहे दूर. बॉल निघून चाललाय. टाटा बाय बाय. टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर आलाय तो चौकार आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहेत 16. बनवायच्या आहेत टोटल 17 धावा. सामना जिंकण्यासाठी शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाला ऐकूया सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. आता याच्यावरती डिपेंड असं दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला किती कसरत करायची, तुम्हाला किती मेहनत करायची आहे. पहिल्या इनिंग मध्ये धर्मवीर कसरत संघाने दाबा बनवलेले आहेत कमी. या मॅच मध्ये आता कसरत आहे ना, या मॅच मध्ये संघर्ष जो आहे ना तो संघर्ष तुम्हाला जास्त करावा लागेल. क्षमतेपेक्षा जास्त तुम्हाला धावावं लागेल. क्षमतेपेक्षा जास्त तुम्हाला दमखम दाखवावं लागेल या मॅच मध्ये. पहिलाच बॉल बॅटची आतली कड, त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल बिहाइंड द विकेट आणि त्यानंतर आपण पाहिलं तर डॉट बॉल. पहिलाच बॉल ललितने चांगला टाकलाय. ललितने पहिल्या बॉल पासून सुरुवात चांगली केली आहे. सागर थोडासा अडखळला. पहिल्या मॅच मध्ये नाराज केलं. पहिल्या बॉलवरती आउट झाला. दुसऱ्या बॉलवरती हाही डॉट बॉल आपण पाहतो. हो काय वेगवान बॉल टाकलाय. पण पंच पुन्हा एकदा कळवतायत दिशाहीन बॉल आहे. इलिगल बॉल आहे. ऑफ स्टंपच्या लेग स्टंपच्या खूपच बाहेर आहे. त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. अवंतरचक धाव मिळाली. एका धावेने धाव फलक पुढे जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे टोटल धावा आहे. तर म्हणजे सिंगल नंतर धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल. बनवायचे आहेत अजूनही 17 धावा या मॅच मध्ये. हो खोलवर पतीचा बॉल. स्लोवर यॉर्कर. स्लोवर आपण पाहतोय. स्लोवर बॉलचा वापर केला. गोलंदाज ललित पहिल्या 2 बॉलवरती वेग दाखवला. या बॉलवरती आपण पाहिलं तर वेग कमी केला आणि वेग कमी करत असताना आपण जर पाहिलं तर संघासाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. समोरच्या संघाला सुद्धा सांगितलं आम्ही मॅच सोडणार नाही आहोत. आम्ही मॅच मध्ये प्रयत्न करणार आहोत. आम्ही मॅच मध्ये लढणार आहोत आणि जिंकणार सुद्धा आहोत. हो लाजवाब स्ट्रोक आहे. लाजवाब टायमिंग आहे. इथे केलाय भरपूर ताकदीचा वापर. चेंडू करतोय मैदानाच्या बाहेर. हवाई सफर. टायमिंग झाले मैदानाच्या आतमध्ये. खूप प्रॉपर बॉल जाऊन पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. असताना सागर मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ करत असताना पाहायला मिळतो. कल्पेश. गुड बॅटिंग बाय कल्पेश. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा. इथे क्षेत्ररक्षक आहे डीपला. सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर आपण पाहिलं तर धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे टोटल 8 बनवायचे आहेत. अजूनही 9 धावा. 17ची गरज होती. आतापर्यंत बनवलेल्या आहेत म्हणजे 8. कल्पेश 4 बॉल 7 आणि निलेश उर्फ बकासूर 0 बॉल 0 धावा. म्हणजे अजूनही बॉल खेळण्याची संधी मिळालेली नाही आणि धावा बनवण्याची संधी मिळालेली नाहीये. या स्पर्धेमध्ये निलेशने प्रभावित केले ऍज अ बॉलर, ऍज अ बॅटर आणि दुसरी मॅच पुन्हा एकदा संधी मैदानाच्या आतमध्ये मिळाली निलेशला. आणि निलेश आता कसा खेळ करतो पाहायचा. 2 मध्ये 18 बॉल मध्ये बनवायच्या होते 17 आता बनवले आहेत.
4 बॉल मध्ये 8 धावा. समोर निलेश आहे. पुन्हा एकदा पायात टाकलाय, खोलात टाकलाय. क्षेत्ररक्षक आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला फेकी होणार नाही आणि इथे पाहिलं तर बायच्या स्वरूपामध्ये सिंगल लेग बायच्या स्वरूपामध्ये आणि एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. धाबा कशा येतात महत्वाचं नाही, मग बायच्या स्वरूपामध्ये येऊ किंवा बॅटिंगच्या स्वरूपामध्ये येऊ द्यात, धाबा धावफलकावरती येत आहेत महत्वाचं आहे. इथे तेच पाहायला मिळतं. 9 धाबा धावफलकावरती 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा अंतिम बॉल आहे पहिल्या षटकामध्ये आणि समोर जर बॅटर आपण पाहिलं कल्पेश, एक षटकार त्याने ठोकला आतापर्यंत. समोर ललित गोलंदाजी मार्कवरती. शॉर्ट आर्म पूल बॉल होते मैदानाच्या बाहेर. गोल सिक्सर. टोटल 15 धाबा इथे पाहिलं बनवायच्या आहेत. 12 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धाबा. 2 धाबा या मॅच मध्ये 2 धाबा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी टीमला. 12 बॉल 2 आणि गोलंदाजी मार्कवरती सागर पाहायला मिळेल. अष्टपैलू खेळाडूच्या यादीतील एक मोठं नाव. 12 बॉल 2 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि समोर जर पाहिलं तर बॅटिंग साठी आहे तो म्हणजे बकासूर निलेश. अजूनही स्वतःचा अकाउंट ओपन केलेला नाहीये. 2 धाबांची गरज आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय निलेश. आतापर्यंत पाहिलं तर विकेट गेलेली नाहीये. पहिल्या मॅच मध्ये शेवटपर्यंत टिकला आणि सामना जिंकून दिला होता सिंगलला. 2 बॉल 2ची गरज या मॅच मध्ये. हो स्विच हिट गरज आहे का विचार करावा लागेल. आतापर्यंत पाहिलं त्रिभासिकचे फटके या मॅच मध्ये दमकम दाखवलं या स्पर्धेमध्ये आणि तोच प्रयत्न निलेशचाही राहिलाय. पहिलाच बॉल आपण डॉट, कारण त्याला माहिती आहे आपल्याला जास्त खर्च करायचा नाहीये, जास्त धाबा बनवायच्या नाहीयेत, त्यामुळे वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. हो इथे पाहिलं 3 साइड आउट. क्षेत्ररक्षक डीपला आहेत पोहोचलेत आणि इथे सिंगल मिळाली म्हणजे अजूनही बनवायचे आहेत ते म्हणजेच 1 धाव. 10 बॉल आणि 1 धाब्यांची गरज. समोर बॅटर कल्पेश. 2 षटकार आतापर्यंत मारलेत कल्पेशच्या बॅट मधून आलेत. अप्रतिम दर्जेदार षटकार पाहायला मिळालेत. लांबच लांब मारलेत आणि आता 1 धाब्यांची गरज. षटकाराने सामना फिनिश करणार की सिंगल काढणार या मॅच मध्ये पाहायचं. हो इथे पाहिलं गेलं तर बॅटची कड आणि इथे घेतली गेली कडा. शिकवलाय गोलंदाजाने फलंदाज सागरला विकेटचा धडा. सागर बॅक टू डगआउट. आपण या लगेच आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. कल्पेशची आपण थोडीशी चर्चा करूया, कारण कल्पेश सुद्धा आपण थोडस विचारणार आहोत. यस बॅट नाही, धावांचा पाऊस नाही, तर तुम्हाला तोंडातूनही थोडस बोलावं लागेल. फक्त बॅट नाही बोलून चालणार नाहीये. तर कदाचित भविष्यामध्ये ISPL खेळ